यवतमाळच्या किनी गावामध्ये जलजीवन मिशनचं काम ठप्प. सरपंचाचं साडी नेसून पुष्पा स्टाईल आंदोलन. जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा. बुलडाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून घंटानाद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सोलापूर पुणे महामार्गावर लोहार समाजाचं रास्तारोको आंदोलन. प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकार दखल घेत नसल्याचा आरोप. काही वेळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उडगेंकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याची उडगेंची प्रतिक्रिया. मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून 5 महिने वाढवलेल्या परिपत्रकाची होळी. मुदतवाढीच्या मागणीसाठी युवक वर्ग आग्रही. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू. मागील 2 वर्षांमध्ये 350हून अधिक शिक्षकांची परजिल्ह्यामध्ये बदली. रिक्त शिक्षकांच्या पदांची संख्या 2000वर पोहोचल्यानं चिंता व्यक्त. नाशिकचा पारा 40शी गाठण्याची शक्यता. हवामान विभागाकडून नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी. कमाल तापमान 35 अंशांवर तर किमान तापमान चढउतारानं. चंद्रपूर जिल्ह्याला 12 आणि 13 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा. त्याच्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला. पारा 40 अंशांवर. हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वीज बिल न भरल्यानं चाळीसगाव तालुक्यामधील महसूल कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित. तर नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील काही कार्यालयांचीही वीज कापली. वेळेमध्ये वीज बिल न भरल्यामुळे महावितरणचं पाऊल. नाशिक शहरामध्ये जीबीएस रोगाचा शिरकाव. पाथर्डी फाटा परिसरातील 60 वर्षीय इस्माला जीबीएसची लागण. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये रुग्णावर उपचार सुरू. पिंपरी चिंचवडमधील डीवाय पाटील कॉलेजला बॉम्ब न उडून देण्याची धमकी. रावते परिसरामधील डीवाय पाटील कॉलेजला बॉम्ब न उडून देण्याचा मेल. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून तपास सुरू.